अवघ्या 14 गुंठ्यात 4 लाखाचं गुलाब शेतीचं उत्पन्न घेण्याची किमया पुणे जिल्ह्यातील खोदड तालुका जुन्नर या गावातील सविता विजय गायकवाड या महिला शेतकऱ्यानं करून दाखवले। आपल्या शेतातील 14 गुंठ्यात 6 बाय 1.5 फुटावर झिगझॅग पद्धतीनं 2,500 रोपांची लागवड केली होती। आपल्या शेतीत चांगली किपिंग क्वालिटी, मार्केटमधील मोठी मागणी, जाड पाकळी आणि मजबूत काडीचा विचार लक्षात घेऊन आपल्या शेतात त्यांनी बोर्डेक्स या गुलाबाच्या वाणाची लागवड केली। उन्हाळ्याची लागवड असल्यामुळे सुरुवातीला पाटाचं पाणी दिलेल्या या शेतीला मात्र नंतर ड्रिपनं पाणी देण्यात आलं। 90 दिवसात हार्वेस्टिंगला येणाऱ्या गुलाबाच्या पिकातून सविताताईंनी वार्षिक 4 लाखांचं उत्पन्न काढलं। प्रति एकर 50,000 रुपयांचा खर्च वजा केल्यास सरासरी 3.5 लाख रुपयांचा निव्वळ नफा त्यांनी गुलाब शेतीमधून कमावलाय। सविताताईंनी आपल्या शेतामध्ये गांडूळ खत, कोंबडी खत, त्याचबरोबर विविध रासायनिक खतांचा वापर करून योग्य खत नियोजन, त्याचबरोबर डावणी, भुरी, थ्रिप्स यांसारख्या रोगांचं योग्य व्यवस्थापन करून आदर्श फुल शेती यशस्वी करून दाखवले। सविताताईंच्या गुलाबाला मार्केटमधूनही चांगली मागणी असून तुकडा गुलाबाला 100 ते 250 रुपये प्रति किलो, तर दांडी गुलाबाला 7 ते 8 रुपये प्रति गुलाब एवढा दर मिळाला। सविताताईंच्या या आधुनिक फुल शेतीला त्याचबरोबर अपार कष्टाला कृषी मंत्र्याचा सलाम। शेतकरी मित्रांनो, तुम्हालाही सविताताईंसारख्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील विविध यशोगाथा पाहायच्या असतील तर आत्ताच कृषी मंत्र्याच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा।